नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधव दोघांसाठी ही लॉयन अकॅडमी कडून सहर्ष स्वागत। आज जो शिष्यवृत्तीचा पेपर झाला त्या शिष्यवृत्तीच्या पेपरमध्ये जे 50 मार्काचं 50 प्रश्न गणिताचे आहेत ते गणित आपण नॉन स्टॉप सोडवणार आहे। आणि ते सोडवत असताना जसं आता आपण 2025 चा टीईटीचा पेपर आहे त्याच्यामध्ये दोन पद्धती बघितल्या, त्या दोन पद्धती न बघता पटकन कसं सोडवता येईल याचा विचार करून आपण गणित सोडवणार आहोत। 56 मजूर एक काम 60 दिवसात करतात आणि तेच काम बघा आता काम निश्चित झालं इथं बरं काय बघा, काम निश्चित झालं म्हणजे एक गोष्ट निश्चित झाली की आता मजूर आणि दिवस याच्यामध्ये म्हणजे अगोदरचे जे मजूर असतात ते मजूर आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं, हे लक्षात ठेवायचं। मग आता पूर्वी आणि नंतर यांचं जे प्रमाण असणार आहे, आता मजुराचं मजूर आणि दिवसाचं दिवस, आपल्याकडे दिवस अगोदर आहेत म्हणजे मजूर नंतर, आता एक दिवस आहेत अगोदर आणि मजूर नंतर आहेत। ओके, मग आता बघा बरं, 56 मजूर एक काम 60 दिवसात करतात म्हणजे अगोदर 60 दिवसात 56 मजूर काम करतात, तर तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे असेल, 42 दिवसात पूर्ण करायचंय, तर मग आता या 60 आणि 42 याचं प्रमाण करता येते का? 60 म्हणजे 10 आणि 6 7 42 म्हणजे 10 7, तर आता काय होईल, मजुराचं आणि ह्याचं प्रमाण उलट होईल। आता लागणारे मजूर अगोदरचे किती होते, मग अगोदरचे 7 प्रमाण आहे, इकडे 10 होईल, मग अगोदरचे मजूर किती आहेत, आता 56 मजूर आहेत, म्हणजे हे 7 म्हणजे 56 आहेत, म्हणजे 7 म्हणजे 56 आहेत, म्हणजे 7च्या पाड्यात 56 कधी येतात, 7च्या प्रमाणात असतात ते, असा त्याचा अर्थ आहे। मग आता 7च्या पाड्यात 56 कधी येतात, 7 8 56 म्हणजे गुणिले 8 झालं हे इथं, गुणिले 8, मग ह्याचंही गुणिले 8च होणार, म्हणजे हे सुद्धा 8च्याच पटीत वाढणार, 7 8 56 हे सुद्धा 8च्याच पटीत वाढणार, 10 8 80। मग आता ह्याच्यात काय विचारलंय, तर किती जादा मजूर लावावं लागतील, अगोदर 56 होते आता 80, जास्त घ्यायचेत मजूर, किती घ्यायचे, 24 मजूर जास्त घ्यावे लागतील, म्हणजे +24 मजूर जास्त घ्यावे लागतील। पर्याय क्रमांक 4 हे सेट, सर सेट कोणता आहे, तर याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक डी सेट आहे, काय की डीज असावा बहुतेक, आता अगोदरच्या तर पेपरचा सेट डीज होता। ओके, पर्यायावरून कळून जाईल बहुतेक दुसराही पेपर तो डीज आहे। तर आता प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे पी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद PS म्हणू त्याला, तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो। दोघांची दोघांचा लसावी काढायचा असतो, 10 आणि 15चा लसावी 30। जर मग आता जर हे 30 म्हणजे एकूण काम असते, हे एकूण काम, आणि ह्या एकूण काम म्हणजे उदाहरणार्थ असं त्याचा अर्थ आहे की 30 खुर्च्या तयार करायच्या आहेत, प्रकाशला पिके त्याला 10 दिवस लागतात आणि प्रसादला 15 दिवस लागतात। मग आता 10 दिवसात प्रत्येक जर खुर्च्या तयार केलं तर त्याची कार्यक्षमता झाली 3, यांची कार्यक्षमता झाली 2, म्हणजे ही कार्यक्षमता आहे, म्हणजे कार्यक्षमता याचा अर्थ आहे एका दिवसात तयार होणाऱ्या खुर्च्या। एका दिवसात किती खुर्च्या तयार, जर 10 दिवसात 30 खुर्च्या तयार करत असेल तर एका दिवसात 3 खुर्च्या तयार करत, जर 15 दिवसात 30 खुर्च्या तयार करत असेल तर एका दिवसात 2 खुर्च्या। मग दोघं मिळाले म्हणजे 5 झाल्या, एका दिवसात ते दोघं मिळून 5 खुर्च्या तयार करतात। मग आता काय सांगितलंय, एकूण काम किती आहे 30, मग 30 खुर्च्या तयार करायला किती दिवस लागतील, दोघं 5 करतात एका दिवसात, मग 30 करायला किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील। पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 सर, प्रश्नपत्रिका डीज आहे नाही, बी 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 आहे बरं का, बी फॉर बॉल, डी म्हणत होतो मी, बी फॉर बॉल। आता हे प्रश्न कसं सोडवायचा असतो, सोमवार ते रविवार एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम पुढील प्रमाणे दिलेली आहे, याच्यातलं कुठलंही एखादं ही घ्यायचं असतं, उदाहरणार्थ असं घेऊ आपण 2300 घेऊ। ओके, आता 2300 पेक्षा जास्त असणाऱ्याच फक्त किमती लिहायच्या असतात, हे बेरीज वजाबाकी करत बसायचं नाही। 2300 पेक्षा जास्त असणाऱ्या, 2300 पेक्षा हे कितीनं जास्त आहे, 725, बरोबर आहे, हे कितीनं जास्त आहे तेवढंच म्हणजे 775, 2800 रुपये असेल म्हणजे शेवटचे 2800 रुपये असेल असं म्हणतो। जर त्यांची सरासरी विक्री 2800 रुपये असेल तर रविवारी विकलेल्या रुपये भाजीचे, बरं 2800 म्हणते, ओके सॉरी 2800 रुपये म्हणते बरं का, मग 2800 रुपये म्हणल्यानंतर हे किती जास्त झाली,
225 प्लस मध्ये, हे किती झालं प्लस 275, हे किती झालं 2800 प्लस मध्ये बरं का, हे किती झालं प्लस 500, हे मायनस 400, हे 2800 म्हणलं की 2300 मायनस 550. आता मायनस प्लस असणार कट करून टाका. जर मायनस प्लस असे बघा 500 ला 500 जातात, अजून 50 राहिले, हे 450 हे 450 गेले. मग आता राहिलं काय प्लस मध्ये राहिलंय, म्हणजे ह्यांची टक्केवारी जास्त आहे असा त्याचा अर्थ झाला. ओके, 2800 पेक्षा हे प्लस मध्ये आहेत, म्हणजे जे येणार आहे ते मायनस मध्ये असणार आहे, कारण 2800 पेक्षा हे जास्त घेत आहेत. मग आता जो दिवस राहिलाय त्याला कमी असले पाहिजेत, कारण ह्यांची बेरीज 2800 पेक्षा जास्त, सरासरी पेक्षा जास्त आहेत. हे किती ना जास्त आहेत 200 200 400 500 न जास्त आहेत, हे 500 न प्लस आहेत. मग जो काही रविवारचा दिवस असेल त्याची 2800 सरासरी ह्यांची जास्त आहे, म्हणजे त्यांची कमी असेल. किती न कमी असेल 2800 पेक्षा 500 न कमी असेल, म्हणजे 2800 वजा 500 म्हणजे त्याची सरासरी असेल 2300. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 2300 सरासरी असेल. हे एवढं सोपं, त्याची बेरीज करत बसायची गरज नाही. ह्यांची बेरीज करा पुन्हा 2800 गुणिले 7 करा, तसलं काही करत बसायचं नाही. हे एकूण सरासरी किती आहे 2800, त्याच्यापेक्षा मायनस प्लस किती आहेत बघायचं. मायनस प्लस कट होत असेल तर कट करायचं, इकडे मायनस असेल तर ती प्लस मध्ये असते आणि इकडे प्लस असेल तर ती मायनस मध्ये असते. एवढंच करायचं, दुसरं काय नाही. ओके, कोन पी बरोबर 55 अंश आहे, तर कोन पीच्या कोटिकणाच्या अगोदर कोन पीचा कोटिकोण काढावा लागेल. कोटिकोण म्हणजे काय, कोटिकोण म्हणजे जेव्हा दोन कोणाची बेरीज ही 90 अंश असते तेव्हा त्याला कोटिकोण म्हणतात, एकमेकाचे कोटिकोण. आणि जेव्हा दोन कोणाची बेरीज पूरक कोण म्हणजे काय, पूरक कोण म्हणजे जेव्हा दोन कोणाची बेरीज ही 180 अंश असते त्याला एकमेकाचे पूरक कोण म्हणतात. मग आता ह्या कोन पीचा अगोदर कोटिकोण काढावा लागेल. कोन पी आहे 55 अंश, 55 अंश, तर त्याचा कोटिकोण, कोन पीचा कोटिकोण किती अंशाचा आहे 35 अंशाचा. आणि मग त्या कोटिकोणाच्या पूरक कोणाचे माप किती. मग आता ह्या कोटिकोणाचं माप आहे 35, याला 180 होण्यासाठी किती माप लागणार आहे, तर याला 180 होण्यासाठी 145 अंश लागेल, है ना. 35 आणि 145 आला बघा लक्षामध्ये. त्याचा पूरक कोण काढायचा आहे, 35 अंशाचा कोटिकोण आला 55 35 90, आणि त्या 35चा ह्या 35 बरोबर 180 बेरीज होण्यासाठी 180 अंश झाली पाहिजे ना, त्या याचा पूरक कोण काढायचा आहे. मग याचा पूरक कोण 145 अंशाचा, पर्याय क्रमांक 2. म्हणजे या पद्धतीने आपण पट 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 जर प्रश्न सोडवले तर काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. फक्त प्रश्न सोडवत असताना तो विचार आपल्याला आला पाहिजे की आपण जेवढ्या फास्ट सोडवू तेवढ्या फास्ट प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. प्रश्न फास्ट सोडवणे हीच कुठल्याही स्पर्धा परीक्षेची ही असते, प्रश्न फास्ट सोडवता आले पाहिजे. सोबतच्या आकृतीमध्ये कोण ए, कोण बी, कोण सी, कोण डी यापैकी कोणता कोण वेगळा आहे. आता बघा याच्यामध्ये म्हणजे कोण तयार झालेले आहेत कुठं, परिघावर कोण तयार झालेले आहेत म्हणजे छेदिका आहेत ह्या, आणि ह्या छेदिकेने कोण तयार झालेत, मग ते जे कोण असतात त्या कोणाचे आणि कंसाचे माप सारखे असतात. समजा वर्तुळ आहे आणि वर्तुळात एखादा कोण तयार झाला, दाखवतो मी तुम्हाला. बघा ही वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये इथून एक रेषा आली, इथून एक रेषा आली, ही इथून एक रेषा आली, आता याच्यामुळे जो कोण तयार झाला तर लक्षात घ्या. आता बघा हा ही रेषा ही हे ए बी सी. आता इथं जर समजा मी एखादं नाव दिलं, समजा हा जो कंस तयार झाला, हा कंसाचं नाव आहे बीडीसी बरोबर. कोण एबीसी या दोघांचं माप सारखं असतं, म्हणजे ह्या कोणाचं आणि ह्या कोणाचं माप सारखं असतं असा त्याचा अर्थ आहे. ओके, मी जर समजा दुसरा कोण कुठलाही काढला याच्यामध्येच असं एखादा इथूनच काढला, इथूनच घेतलं, एखादी रेषा घेतली, एक भाग लक्षात घ्या. आता मी इथूनच एखादी रेषा काढली, हे बघा ह्याच्यातूनच घेतलं,
थोडस हा ओके. आणि इथून रेषा काढली याच्यामधून. ओके. आता बघा, आता मग याचं जे आता इथून हे 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 बीज आहे. समजा इथं मी असं याला नाव दिलं डी. डी तर दिलंय, इथं ई नाव दिलं, इथं तर सीज आहे, ऑलरेडीच आहे, इथं सी आहे हो काही. मग आता दुसरा जो कोण तयार झाला, कोण बी ई सी, बरोबर, कंस बीडीसीच आहे तिथेही, तिथेही कंस बीडीसीच आहे, कंस एकच आहे ना, कंस एकच आहे. मग आता या कंसाचं माप आणि या कोणाचं माप, मग हे कोण, हे दोन्ही कोण एकरूप झाले, हे दोन्ही कोण म्हणजे जेवढे एखाद्या कंशाशी रिलेटेड असतात ते सगळे कोणी एकरूप होत जातात, असा त्याचा अर्थ आहे. मग आता इथून बघा बरं, हे बघा, इथून कोण, हे बघा, हा जो कोण तयार झाला, याला कंस कुठला आला, ए बी आला. हा जो कंस तयार झाला त्याला कंस कुठला आला, बघा, पहिल्या कोणाला जो कोण ए आहे त्याला कंस ए बी आलं. दुसरा कोण जो आहे कोण डी, कोण डी बरोबर कंस आला ए बी सी, कंस आला ए बी सी. ओके. हा, आता बी बघा बरं, का बी हे इथून इथं, मग इथून इथं आला तर परत बी ला काय आलं, कंस, कंस आला ए बी. ओके. हा, आता सी ला बघा बरं, का सी इथं आहे, इथून इकडं, आता सी ला सुद्धा काय आलं, कंस काय आला, कंस ए बी. म्हणजे या तिन्ही कोणाचे माप सारखे आहेत, कुणाकोणाचे, जिथं जिथं कंस ए बी आलं, इथं कंस ए बी आलं, इथं कंस ए बी आलं, इथं कंस ए बी आलं, मग हे तिन्ही माप एकाच सारखे आहेत. मग कुणाचं सारखं नाही, ए बी सी, ए बी सी इथपर्यंत आहे, म्हणजे हा कोण वेगळा आहे, हा कोण वेगळा आहे, कारण हा मोठ्या त्याचं माप जास्त असणार आहे, त्याच्यामुळे हा कोण वेगळा आहे, म्हणून कोण डी हा पर्याय आहे इथं, हा इथं भाग लक्षात. मग ही संकल्पना इथं क्लिअर पाहिजे होती, की एका म्हणजे जेव्हा शिरोबिंदू सारखे असतात, शिरोबिंदू, मग आता कोणाचं नाव बघा तुम्ही, ए जी बी, हे ए आणि बी दोन शिरोबिंदू असतात, म्हणजे कोण ए जी बी, ए आणि बी. त्याच्यानंतर तुम्ही कोण एबीसीचं बघा, ए बी, कोण ए बी, बघा दोन शिरोबिंदू सारखे झाले. त्याच्यानंतर तुम्ही सी चं बघा, कोण ए डी बी, कोण ए डी बी, दोन शिरोबिंदू सारखे झाले, इथं दोन शिरोबिंदू सारखे, इथं दोन शिरोबिंदू सारखे. आता तुम्ही डी चं बघा, ए एफ सी, कोण ए एफ सी, आहे का दोन शिरोबिंदू सारखे, कोणतेही दोन शिरोबिंदू सारखे नाहीत. म्हणजे ज्या वेळेला कोणाचे दोन शिरोबिंदू सारखे असतात त्यावेळेला ते कोण सारखे असतात, का बरं, कारण सारखा कंस तयार करतात ते, इथं कंस सारखा तयार होतोय, हा कंस सारखा तयार, म्हणजे एवढं माप त्याचं सारखं असतं, म्हणून तिथं तो भागी होता. ओके. पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते, त्रिकोणाचे कोण दुभाजक एक संपाती असतात, नसतात नाही, असतात, म्हणजे हे चुकलं, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे बरोबर, हे चुकलंच पूर्ण, म्हणजे पर्याय क्रमांक एक खालचे बघू तरी मी, त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक एक संपाती असतात, एक संपाती म्हणजे एकत्र येतात, हे बरोबर आहे. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज, हेही बरोबर आहे. त्रिकोण काढताना त्रिकोणाच्या मोठ्या बाजूच्या लांबीपेक्षा उरलेल्या दोन बाजूच्या लांबीची बेरीज, बरोबर, हे बी बरोबर आहे. म्हणजे खालचे तीनही बरोबर आहेत. आणि वरचं नसतात, एक संपाती नसतात असं जे म्हणलंय, म्हणजे काय, त्रिकोणाचे कोण दुभाजक, म्हणजे ज्या वेळेला आपण हा त्रिकोण काढतो त्यांचे जे कोण दुभागले जातात, हे कोण दुभाजक, हे 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 एक संपाती नसतात, म्हणजे एका बिंदूत येत नाहीत असं त्यांचं मत आहे, एका बिंदूत येतात, है ना. काटकोणाचं काटकोणावरच असतो, लघुकोणाचा आतमध्ये असतो, आणि दुसरं आपलं काय विशाल कोणाचं बाहेर येतो तो भाग. मग आता सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण PQR ची परिमिती काढा. आता परिमिती काढा, तर हा काटकोण त्रिकोण सांगितलाय, है ना, काटकोण त्रिकोण सांगितलाय, बाजू काढावी लागेल, 20 चा वर्ग 400 अधिक 441 बरोबर 841, 841 वर्ग कोणाचा आहे तर 29 झाली, ही बाजू झाली 29. ओके. मग आता हे 29 आणि 21 50 झालं, 50 आणि 20 70 आलं पाहिजे, म्हणजे 70 असणारा पर्याय हा बरोबर आहे, 70 म्हणजे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 70 हे बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे, कारण हा पायथागोरसचं काटकोन त्रिकोण झालं. तुम्हाला पट 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 आलं पाहिजे, आता हे मी सांगायची गरज नाही की किती फास्ट ते हे झालं पाहिजे.
कॅल्क्युलेशन आपलं किती फास्ट झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये काही गोष्टी आहेत बघा, की आपल्याला काही संकल्पना एकदम क्लिअर असलेल्या पाहिजेत, तर ते पटकन कळतं. हा, हे बघा, ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की 3 4 5 या पटीत जर संख्या असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो म्हणजे असतो. इथं हे बघा, 14 त्रिक 42 गुणिले 14, हे 3 ची 14 पट आहे, ही 14 चौक 56 आणि 14 पंचे 70 म्हणजे हा पायथागोरस. 3 4 5 च्या प्रमाणात असलं की तो पायथागोरसचा त्रिकोण असतो, म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट असतं. 3 4 5 3 4 5. इथे एक बघायचं बघा, जेव्हा विषम संख्या असते त्या विषम संख्येचा वर्ग 121 हा जर दोन इतर बेरजे बरोबर असेल तर तो सुद्धा काटकोन त्रिकोण असतो किंवा पायथागोरसचा त्रिकूट असतो. हे फिक्स असते. फिक्स म्हणजे फिक्स असते. आता इथं आपल्याला बघितलं पाहिजे. ओके, या 10चं निम्म काय, म्हणजे जी लहान समसंख्या आहे ती किती आहे, 25 है ना, म्हणजे 5 होतं ना 10च्या निम्म. आता मग ह्या 5चा वर्ग आणि हे दोन्हीच्या मध्ये आहे का ते बघणं. 5चा वर्ग काय, 25. मग 25 ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर ते सुद्धा काटकोन त्रिकोण असतं. मी काय म्हणलं, जेव्हा समसंख्या असतात, समसंख्येतली सगळ्यात छोटी संख्या, समसंख्येतली सगळ्यात छोटी संख्या त्याला 2 न भागायचं म्हणजे 5 आलं. आणि ह्या 5चा वर्ग जर हा दोन संख्येच्या मध्ये असेल, 5चा वर्ग किती आहे, 25. मग 25 पेक्षा एक संख्या लहान आणि 25 पेक्षा एक संख्या मोठी पाहिजे लगत. असं जर असेल तर ते पायथागोरसचं त्रिकूट असतं, 101% असतं. बघायचं असेल तरी आपण बघू शकतो. आता मग हे त्रिकूट नाहीये, हे 3 त्रिकूट आले म्हणजे 3 नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं काय, एक अशा कोणत्या तरी ट्रिक्स आहेत की त्या ट्रिक्सवर पेपर चालतो, कुठलाही स्पर्धा परीक्षेचा पेपर. मी फक्त आता स्पर्धा परीक्षेला शिकवतोय याच्यातला असा भाग नाही. कुठलाही स्पर्धा परीक्षेचा पेपर म्हणजे जिथं जिथं पेपर सोडवायचा असतो तो कोणताही पेपर अशा ट्रिक्सवर चालत असतो. सगळं बघत बसायची गरज नसते. ओके, 30 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता आयताची परिमिती बरोबर 2 लांबी गुणिले रुंदी, म्हणजे या दोघांची बेरीज केली तर त्याच्या दुप्पट, म्हणजे किती आली परिमिती, 100 परिमिती आली, म्हणजे 100 सेंटीमीटर. आयताची परिमिती आली 100 सेंटीमीटर. मग आता चौरसाची परिमिती बरोबर तेवढीच परिमिती असणार आहे. चौरसाची परिमिती बरोबर आहे ना 4 गुणिले बाजू असते, 4 गुणिले बाजू. मग आता परिमिती दिलेली आहे, बाजू काढण्यासाठी काय करावं लागेल, 100ला 4 न भागावं लागेल. किती आली बाजू, 25 आली. चौरसाची बाजू 25. आता काय सांगितलंय, त्या चौरसाचं क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, क्षेत्रफळ बाजू वर्ग. मग 25चा वर्ग, 25चा वर्ग म्हणजे किती, 625. कुठे आहे मग पर्याय क्रमांक 1. आपण बी ही प्रश्नपत्रिका बघतोय, बी बी ही प्रश्नपत्रिका बघतोय आपण, बी बी. ओके, म्हणजे इथं मी सगळं सांगत बसायची गरज नाही, कारण 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, आणि मग ते परिमिती असते, लांबी अधिक रुंदी 30 आणि 20 50 50 दोन्ही 100, असलं सगळं सांगत बसायची गरज नाही, कारण तो मला वाटत नाही. म्हणजे 2 अधिक 50, मग हे 2 गुणिले 50 होणार, हे 100 सांगायचं असेल तर सांगतो सगळं. मग आता ही जर आहेत चौरसाची परिमिती बरोबर, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता तेवढीच परिमिती असली पाहिजे, मग ही झाली 100. 100 गुणिले बरोबर 4 गुणिले बाजू. मग बाजू बरोबर किती, बाजू बरोबर 100 भागिले 4, 100 भागिले 4. मग बाजू किती झाली, बाजू झाली 25. मग जर बाजू 25 झाली तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. ओके, सोबतच्या आकृतीत चौरस पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ 900 मी आहे. बघा, आता इथं एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, तर चौरसाच्या पी क्यू आर एसच्या मध्यबिंदूंना जर इथं मध्यबिंदूंना जोडून दुसरा चौरस तयार होत असेल, मध्यबिंदूंना हे जर मध्यबिंदू असतील आणि दुसरा चौरस तयार होत असेल तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ ह्याच्या निम्म असतं. एवढंच भाग माहित पाहिजे आपल्याला, की मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ भागिले 2 हे माहित असणं गरजेचं आहे. मग आता 900चे 2 भाग म्हणजे 450, 450 मी. ओके, शिक्षक बांधवांनो, एक विनंती आहे की हा पेपर एकदम क्वालिटी पेपर आहे. कधी कधी एमपीएससी पेक्षा सुद्धा क्वालिटी पेपर आहे असं मला वाटतं, कारण खरंच क्वालिटी पेपर आहे. ज्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांनाच पेपर सुटतो. जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर पेपर सुटत नाही. जर आता आमच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत जरी हा पेपर सोडवायला दिलं तर मला वाटत नाही की कोणाला अर्ध्यापर्यंत सुद्धा सुटल. ऍक्च्युअली सोडलं पाहिजे आणि गणिताला तुम्ही धक्का दिला पाहिजे, म्हणजे फेस केलं पाहिजे तुम्ही.
तर ते सुटत जातं बरं का, नाहीतर उगाच त्याच्यात काहीही नाही होत. ओके, 450 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. आता बघा, हा प्रश्न आपल्याकडं टीईटीला बी विचारला जातो प्रत्येक वेळेला. मग आता ह्याचं काय, पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा याच्यामध्ये एक रिलेशन आहे. पृष्ठे आणि शिरोबिंदू, पृष्ठे अधिक शिरोबिंदू यांची बरोबरी असते कडा अधिक 2. कडा अधिक 2 म्हणजे हे जेवढे असतात त्याच्या 2 पेक्षा कमी कडा असतात असा त्याचा अर्थ आहे. आलं भाग लक्षामध्ये, 2 पेक्षा अधिक म्हणजे कडा असतात. मग हे किती झालं, 6 अधिक 8 बरोबर 2. मग आता अधिक कडा आहे. मग आता हे 6 आणि 8 14, 14 मधनं 2 गेले बरोबर कडा, म्हणजे किती 12. 12 कडा असल्या पाहिजेत. तर हे 6 आणि 8 14, 14 मधनं 2 गेले. मग 14तून 2 गेले की कडा येतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. पर्शी म्हणजे पृष्ठे अधिक शिरोबिंदू बरोबर कडा अधिक 2 हे लक्षात ठेवायचं. पृष्ठे आणि शिरोबिंदू एकत्र केलं तर कडा अधिक 2 पाहिजे, म्हणजे कडा 2 न कमी असतात असा त्याचा अर्थ आहे. मग हे 14 झालं, 6 आणि 8 14, लगेच तुम्हाला कळालं म्हणजे 2 न कमी, म्हणजे किती सेकंद लागले बघा बरं. आणि जर नाही माहित नसेल तर येतच नाही, ते माहित नसेल तर येतच नाही. मग आपण उगाच बघत बसायचं की 6 पृष्ठ 8 शिरोबिंदू कुठली बाजू आहे ते बघत बसायचं. मग आता हे काय आहे, कोणती बाजू आहे ही, मग असं बघत बसायचं आपण. ओके, गटात ना बसणारा ही 3D आहे, ही बी 3D आहे, ही बी 3D आहे, हे चौरस नाही. मग चौरस बसतं. हे तिन्ही आकृत्या 3D मध्ये आहेत, म्हणजे खालून वर असतं, म्हणजे 3D मध्ये काढावे लागतात तर ते निघतं, नाही तर निघत नाही. ओके, चिती घन आणि मग हे चौरस नाही, चौरस म्हणजे सरळ सरळ असतं. चौरसाला आपण हे असं काढू शकतो. इष्टिका चिती वगैरे घन वगैरे काढता येत नाही. घन काढण्यासाठी आपल्याला हा पहिला प्रश्न काढावा लागतो, पुन्हा हा दुसरा प्रश्न काढावा लागतो, मग हे जोडावं, हे मग हे त्रिमिती म्हणतो आपण त्याला, म्हणजे वरून खालून बाजूनं, म्हणून त्याला त्रिमिती असं म्हणतो आपण. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे इथं. पर्याय क्रमांक 2 इथं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर होतं. नाही, पेपर खराच क्वालिटी आहे. म्हणजे ज्यांनी पेपर सेटअप केला त्यांना त्रिवार वंदन करावं लागेल असा पेपर आहे. डेफिनेटली, म्हणजे जे आहे ते आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे म्हणावं माणसानं. आकृतीत 2 समांतर रेषांना एका रेषेने छेदले आहे, त्यावरून कोण ए, कोण ए म्हणजे हे माप काढायचे. मग आपण हे माप काढलं तर आता हे बघा, हे रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज म्हणजे 3x - 20 अंश अधिक x अधिक 20 बरोबर 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग आपण आता हे 3x बेरीज करू, कारण हे असं होते बघा, 3x अधिक x अधिक 20 वजा 20 बरोबर 180 अंश. म्हणजे जे जे सारखं सारखं एकत्र केलं, संख्या संख्या सारख्या, मग ह्यांची बेरीज झाली 4x, हे अधिक 20 वजा 20 कट झालं. मग आता हे 4x बरोबर 180 अंश. x ची किंमत काय निघणार, x ची किंमत निघणार 180 अंश वजा 4, 4 1 4, 4 चोक 16, 4 25. म्हणजे आता ही कुठली किंमत आली हे लक्षात घ्या, x ची किंमत आली. मग आपल्याला आता इथली किंमत काढायची आहे ना. इथली किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल तिथं, कारण हे दोन्ही संगत कोण आहेत. इथली किंमत आली की इथली काढता येईल, किंवा हे इथली काढली तर मग हे संगत कोण होणार नाहीत ना. मग आता ह्या संगत कोणावरून ह्याची बेरीज काढावं लागेल. मग अगोदर हे बघा, संगत कोण x अधिक 20 अंश. मग आता x ची किंमत किती आली, 4 चोक 16, 4 25 बरोबर आहे 45 अंश. 45 अंश अधिक 20 अंश बरोबर किती झालं, 65 अंश. म्हणजे ए हे 65 अंशाचं पाहिजे आहे ना. तर मग आता हे किती अंशाचं असेल, 45 अंश आलं, हे 65 आलं, तर हे 115 अंशाचं आहे. मग इथलं बी 115 अंश आणि हे 65 अंश, म्हणजे दोन्ही रेषीय जोडीतील. मग हे 115 की हे 115, हे 165 की हे 5, हे 115 की हे 115, असं ते तयार होतं. कारण विरुद्ध कोण आहेत, हे 65 की हे 65, पुन्हा हे 65 म्हणलं की हे 65, हे 115. मग आता हे अंतर कोण झाले, हे अंतर कोण झाले, हे व्युत्क्रम कोण झाले, हे व्युत्क्रम कोण झाले. हे दोघं सारखे असतात, हे दोघं सारखे असतात. या दोघांची अंतर कोण असल्यामुळं रेषीय जोडीतील कोण होतात, ते पूरक कोण एकमेकाचे. सॉरी, रेषीय जोडीतील म्हणतो पूरक कोण, हे पूरक कोण असतात, हे पूरक कोण असतात.
मग 65 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 3, हे इथं उत्तर असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 3. ओके, चलो. सुषम षटकोनी बहुभुजा, कुठल्याही बहुभुजाकृतीला लक्षात ठेवायचं n-2 गुणिले 180 एवढं त्याचं माप असतं. n-2 गुणिले 180 म्हणजे जेवढ्या बाजू असतात तेवढ्या 180 हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्रिकोण असेल, त्रिकोणामध्ये 3 बाजू वजा 2 गुणिले 180. मग आता 3 मधून 2 गेलं, 180 अंश मापाचा हे असतो. चौकोनामध्ये 4 बाजू असतात, मग 4 मधनं 2 गेले, 2 राहिलं, 18 2 36, 300 अंश 360 अंशाचा चौकोन असतो. मग आता सुषम षटकोन म्हणजे 6 बाजू झाले. मग आता 6 बाजूमधनं 2 गेल्या म्हणजे 6 वजा 2 गुणिले 180 एवढं माप असतं सुषम षटकोनाचं. मग 6 मधनं 2 गेले 4, 4 गुणिले 180 अंश बरोबर 18 चोक 72. 18 चोक 72 म्हणजे 720 अंशाचं हे एकूण बेरीज किती असली पाहिजे, तर 720 असली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 4. ओके, 720 मीटरची लांबीची दोरी 8 ठिकाणी कापली. 8 ठिकाणी कापली म्हणजे 9 तुकडे झाले. 8 ठिकाणी कापली की 9 तुकडे होतात. उदाहरणार्थ आता मी हे दोर आहे माझ्या हातामध्ये, मी एका ठिकाणी कापले की 2 तुकडे होतात, 2 ठिकाणी कापले की 3 तुकडे होतात. मग आता 9 तुकडे झाले. 9 तुकडे झाले म्हणजे 720 मीटर. 720 भागिले 9 म्हणजे 9×8 = 72 म्हणजे 80 मीटरचा एक तुकडा झाला. 80 मीटरचा एक तुकडा. प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटर मध्ये किती येईल, डेसिमीटर म्हणते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, कह दो मुझे तुम मेरे डीसीएम हो. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, मीटर सांगितलंय बघा. इथं मीटर आहे, किती मीटर आलं, 9 मीटर आलं है ना, सॉरी 80 मीटर आलं, सॉरी 80 मीटर आलं. 9 इकडं नाही विचारलं त्यांनी, डेसी विचारलं. इथं आहे बघा, हे डेसिमीटर, हे सेंटीमीटर, हे मिलीमीटर. आता एका मीटरचं डेसिमीटर म्हणजे इकडं जात असताना गुणिले 10 होते, म्हणजे एक शून्य वाढते. इथं 80 असेल तर हे इथं 800 होणार, इथं 8000 होणार, इथं 80,000 होणार. हे एक एक शून्य वाढत जाते तिकडं. मग आता आपलं 80 आहे, हे विचारलंय आपल्याला, डेसिमीटर मध्ये विचारलंय म्हणजे 800. 800 म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा आहे बरं का, वरच्याचाही पर्याय क्रमांक 3 हे इथं लक्षात ठेवा, नाहीतर पुन्हा ही होईल. 8 किलोमीटर. 8 किलोमीटरचे किती झाले हो, 1 किलोमीटर हे बघा इथं जायते बी. आता हे बघा 8 किलोमीटर आहे आणि मीटर मध्ये विचारलंय, हे कट करतो. मीटर मध्ये विचारलंय किती शून्य, 1 2 3 म्हणजे हे 8000 मीटर झालं. 3 शून्य म्हणजे 8000 मीटर झालं. ओके, 1/8 किलोमीटर म्हणलंय. 1/8 1/8 गुणिले 1000 जर केलं तर हे 125 येतं. मग आता याच्यामध्ये परत 125 मीटर जोडायचे म्हणजे एकूण किती झाले, 8125 झाले. म्हणजे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कळलं? ओके, एकदम सिंपल, एकदम सिंपल आहे. म्हणजे फक्त पट 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 सोडवता आलं पाहिजे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग 729. मग आता 729 वर्ग कोणाचा हे आपल्याला लगेच कळायला पाहिजे. 27 चा वर्ग आहे म्हणजे 729 चा वर्गमूळ काढलं तर 27. तर त्या चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता 4 गुणिले 27, 27 चोक 108 सेंटीमीटर असतं बरं का, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार, पर्याय क्रमांक 2. ओके, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर आहे. बागेभोवती 5 पदरी, आता 5 पदरी कुंपण म्हणजे परीघ झालं, परीघ. ओके, परिघाचं सूत्र काय आलं, 2 गुणिले 700 मीटर बागेचा व्यास आहे म्हणजे 2πd डायरेक्ट करू. मग आपण 2πd, डी म्हणजे व्यास. ओके, 2πr हे परीघ असते, परीघ काढायचं असतं बरं का, हे लक्षात घ्या. मग आता 2 गुणिले 22/7 गुणिले
700 700 700. ओके, कारण 2πd घेतलंय आपण, पाय आर घेतलं नाही, परत हे करून बस, म्हणजे हे 100. मग हे 22 दोन्ही 44, सॉरी पाय डी बरं का फक्त, म्हणजे 2πd नाही, 2πr तर हे पाय डी. हा, 22/7 गुणिले 700, कारण 2πr घेतो आपण, आणि जर व्यास दिलेला असेल तर पाय डी घेतो फक्त, मग ते 2πr लिहायचं होत मला. 7 1 7, हे 7 1 7 100, म्हणजे 2200 है ना, 2200 झालं हे. मग आता एक पदरी कुंपण झालं तर 2200 झालं. आता 5 पदरी कुंपण, मग आता 2200 गुणिले 5, हा, म्हणजे आता हे 11,000 झालं, 11,000. आणि जर तारेचा दर 60 रुपये ठेवला, म्हणजे 11,000 गुणिले 60 बरोबर 11 सक 66 झालं. आणि 1 2 3 4 4 0 1 2 3 4. ओके, कुठे आहेत बघा 4 0, हे बघा ही 66 आणि 4 0 म्हणजे 66 आलं तरी कळतंय आपल्याला की बाबा एवढं देणार आहे. 6,60,000 रुपये म्हणजे 6,60,000 रुपये, हे पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 43चं जे उत्तर येणार आहे ते पर्याय क्रमांक 1 येणार आहे, हे आपल्याला लगेच कळतं. ओके, 88 सेमी लांब असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला. चौरस तयार केला म्हणजे 88 सेमीचा चौरस, म्हणजे परिघ झाला 88, म्हणजे ह्याची जी बाजू झाली ती बाजू किती झाली बघा, बाजू बरोबर परिमिती भागिले 4 बरोबर 22 सेंटीमीटरची बाजू झाली. आणि पुढं क्षेत्रफळामधील फरक सांगितलाय, म्हणजे 22 झालं म्हणजे त्याचा बाजू वर्ग हे सूत्र असणार. मग 484 चौरस सेंटीमीटर हे उत्तर आलं. आता काय म्हणले बा, दुसऱ्या 88 सेमी लांबीत असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले. आता मी परत सांगितलं इथं तुम्हाला, आपल्याला त्रिज्या पाहिजे, मग हे काय झालं 2πr बरोबर 88, म्हणजे परिघ 88 झाला. तारेपासून बनवलं म्हणजे ती परिघ झाली. मग परिघ 2πr 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर 88. ओके, आता हे इकडचं तिकडं गेल्यानंतर काही गुणिले होणार, जे वर आहे ते गुणिले आहे ते भागिले होणार, भागिले आहे ते, मग r बरोबर 88 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 2. हा, 22 1 22, 22 चौक 88, बे 1 बे, बे दोन्ही 4, r निघालं 14. r निघालं 14 सेमी. ओके, r म्हणजे त्रिज्या आली. आता त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. क्षेत्रफळ पाय r वर्ग. ओके, 22/7 गुणिले 14 गुणिले 14, कारण 14 सेंटीमीटर आलं. मग हे 7 1 7 7 दोन्ही 14, हा, 22 दोन्ही 44, 44 गुणिले 14, 14 चौक 56 ला 6, हातच्याले 5, 14 चौक 56 आणि 5 61, म्हणजे 616. आणि 14 सेंटीमीटर आलं की ते 616 होत, हे लक्षात ठेवायचं. मग 616 चौसेमी. आता मग काय सांगितलंय आपल्याला, त्याच्यातला फरक किती, मग 616 मधून 484 वजा केलं, 484 वजा केलं तर हे 6 मधनं 4 गेले, 2 राहिले, 2 असणारा एकच पर्याय आहे ना, 132. हे कधी कधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे, पूर्ण करत बसायची गरज नाही, कारण एकक स्थानी 2 असणारा एकच पर्याय आहे. मग पुढे जरी केलं तर 11 मधनं 8 गेले, 3 राहिले, 5 132 येणार आहे. हे स्पर्धा परीक्षेमध्ये तो भाग सगळ्यात महत्वाचा लक्षात घेतलं पाहिजे, की हे पटपट पटपट आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता बघा, 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती, बघा हे प्रश्न असा आहे, हे आयताकृती मैदान आहे, आणि ह्या आयताकृती मैदानाला परत चारही बाजूनी म्हणतोय मी. ओके, हे आयताकृती मैदान आहे, ज्याची लांबी हे 60 आहे, इथं हे 40 आहे, आणि हा जो रस्ता केलाय तो रस्ता आहे 3.5 मीटरचा, चारही बाजून, इकडून 3.5 मीटर, इकडून 3.5 मीटर, इकडून 3.5 मीटर, असा रस्ता केलाय. आणि ज्या वेळेला बाहेरून रस्ता केला जातो त्यावेळेला अतिशय सोपी पद्धत असते. आता तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितली असेल नसेल, किंवा आता आमच्या टीईटीच्या जे आमचे बंधू आहेत त्या बंधूंनाही मी सांगतोय, असा जर रस्ता झाला तर काय नाही, त्या रस्त्याची दुप्पट करायची, 3.5चे दुप्पट 7 गुणिले ह्या सगळ्यांची बेरीज करायची, इथं जेवढे आहेत तेवढे. आता हे दुप्पट करून बरं का, हे दुप्पट केलं 7, आणि हे 40 आणि 60 107. 107 ला डायरेक्ट 7 न गुणायचं, जे काही येईल ते क्षेत्रफळ, म्हणजे
त्या रस्त्याचं क्षेत्रफळ येतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता 7 गुणिले 107 किती आलं? 7×7 = 49ला 9, हातच्याले 4, 7×0=0=4, 7×1=7, 749 चौरस मीटर हे रस्त्याचं क्षेत्रफळ असतं 101%. मग आता ही पद्धत आपल्याला, मग आपण काय करतो अगोदर या दोघांचं काढतो. साइन चौक 24 हे बघा इथं झालं, साइन चौक 24 म्हणजे 2400. मग आता हे इकडं 3.5 वाढलं, इकडं 3.5 वाढलं म्हणजे 46, सॉरी 47 गुणिले इकडं 3.5 इकडे 3.5 67. आता म्हणजे ते बरोबर येते का बघा, 47 आणि 67, 7×7 = 49ला 9, हातच्याले 4. ओके, म्हणजे हे असं असं करतो, ही 67 गुणिले 47. हा बाहेरून काढले, 7×7 = 49, 4, 6×7 = 42, 42 आणि 28, 42 आणि 8 50 आणि 20 70, 70 आणि 4 74, हातच्याले 7, 7 साइन चौक 24 आणि 7 27, 24 आणि 7 31, सॉरी. आता मग 3150 मधनं 2400 गेले, 3150 मधून 2400 जर वजा केले, 3149 वजा 2400 केलं तर काय येते बघा भाऊ, 9ला 9, 4ला 4, 31 मधून 749 तेवढं झालं. मग आता हे सोपं आहे का ते सोपं आहे, ही गोष्ट कळाली पाहिजे की जर बाहेरून रस्ता काढलेला असेल तर त्याची दुप्पट करायची, त्याची दुप्पट करून ह्या दोघात मिळवायचं आणि त्याला गुणायचं डायरेक्ट. म्हणजे त्याची दुप्पट केली 7 आणि ते 60 आणि 40 किती झालं, 100, 100 आणि त्याच्यामध्ये 7 मिळवलं, 107 गुणिले 7 749 येते. आणि कोणतंही गणित घेतलं तरी ते 749 येणार. अशा पद्धतीचं बाहेरच्या रस्त्याचं कुठलंही गणित घेतलं, मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तो भाग सगळ्यात महत्वाचा आहे. एका घनाचे एकूण पृष्ठफळ बघा, एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, घनाला 6 बाजू असतात, 6 गुणिले बाजू वर्ग. मग आता ह्याला अगोदर 6 न भागावं लागेल, 6 न भागलं, 6×1=6, हा साइन चौक 24, 5 उरले, 6×9=54. आता हे बाजू वर्ग आहे, म्हणजे बाजू किती आली घनाची, म्हणजे 49चं वर्गमूळ किती, 7, बाजू आली 7. ओके, बाजू बरोबर 7. काय म्हणले, घनाचं घनफळ, घनाचं घनफळ म्हणजे बाजूचा घन असते, बाजूचा घन, बाजूचा घन म्हणजे 7चा घन. मग आता 7चा घन किती आहे सगळ्यालाच माहिती आहे, 343. कधी कधी माणूस एक नंबर करते 243 है ना, ते गडबडीत. तर ते 7चा घन 343 आहे. या टीईटी साठी लई महत्वाचा पेपर आहे, म्हणजे खरंच ज्यांनी पेपर काढलंय त्याला त्रिवार वंदन आहे बघा. अजूनही सांगायला लागलोय मी की आमच्या स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना असेल किंवा यव्हाना जे माझे मित्रवर्य आहेत महाराज लोक, त्यांना सुद्धा पेपर दिला तर एक 2-4 मिनिटं असं विचार करा, मग ते म्हणणार की आम्हाला हे नसते ते नसते, असं होत असते. खरंच म्हणजे क्वालिटी पेपर आहे आणि त्या मुलाच्या मानानं जर विचार केला तर क्वालिटी आहे, एक नंबर पेपर आहे, म्हणजे विचारच करू शकत नाही. म्हणून माझ्या प्रत्येक टीटी करणाऱ्या बांधवांनी, म्हणजे आता सगळेच शिक्षक बांधवांनी हा पेपर आवर्जून बघावा, याचा नक्कीच फायदा होईल. आणि एकच संस्था काढणार आहे तुमचाही पेपर, तेच काढणार आहेत आणि हाही पेपर त्यांनीच काढलाय, त्याच्यामुळे 101% बघावा. आणि मी बघतोय की जवळजवळ सगळे तेच प्रश्न आहेत. ओके, या सर्व प्राप्तकाचे मध्यमान 620. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, हा प्रश्न परत एकदा हे झाला, नाही एक प्रश्न राहिला आपला. 250 मीटर लांब आणि 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती. आता खोल खड्डा म्हणजे तो माती काढायची म्हणजे घनफळ झालं, इष्टिका चिती झाली, इष्टिका चितीचं घनफळ झालं. मग आता एल गुणिले बी गुणिले एच म्हणजे 250 गुणिले 150 गुणिले 2, हे अगोदर ठेवून देऊ, या दोघांचं करू. 250 गुणिले 150 दोन्ही 300. ओके, 300 म्हणजे 25×3=75, 1 2 3 0 म्हणजे हे 1 2 3 0 आले, 75,000 चौरस मीटर झालं. आता काय म्हणते बघा, 7.5 किमी आणि लांब आणि 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा थर होईल. आता ही 75,000 जी ही आहे ती मीटर आहे बरं काही, आणि इथं किलोमीटर आहे. मग आता किलोमीटरला 1000 न गुणावं लागेल, बरोबर आहे. 1 0 ह्याच्यासाठी गेला पॉइंट साठी, म्हणजे हे 7.5 गुणिले 0.5, हे अगोदर आपल्याला मीटर मध्ये करून घ्यावं लागेल कारण हे सगळं मीटर मधलं आहे. मग आता हे 7.5 किलोमीटर मीटर मध्ये करून घ्यावं लागेल. मग 7.5 गुणिले 1000 केला आपण, योगा 7.5 गुणिले 1000, कारण 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. मग हे किती झालं, 7500 मीटर झालं. ओके, 7500 गुणिले हे 20, कुठले 20, हे 20 आलं ते, बरोबर आहे.
आता जेवढ्याला कट होते तेवढ्याला कट घालू, 1 2 1 2, हे 75 1 75, म्हणजे आलं काय 10/20 आलं. ओके, 10/20 म्हणजे हे 0 0 कटलं, 1/2 आलं. 1/2 आहे का कुठं? 1/2 म्हणजेच 0.5, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 1/2 म्हणजे 0.5, पर्याय क्रमांक 3. आता बघा, मी तुम्हाला आत्ताही सांगितलं होतं की याचं मध्यमान आहे 620. हे वर लिहितो इथं 620 मध्यमान आहे. आता फक्त आपण एवढंच बघायचंय, 620 पेक्षा कितीनं जास्त आहे आणि 620 पेक्षा कितीनं कमी आहे. इकडे जर प्लस असेल तर तिकडे मायनस, इकडे मायनस असेल तर तिकडे प्लस. ओके, 620 हो का, इथं लिहितो. पहिला आहे +3, दुसरा आहे -4. ओके, मायनस जे आहे ते लाल शाईने लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात यावं. हे -4, हे -2, हे +20 पेक्षा चालू आहे, म्हणजे इथं 0 आहेत, त्याचा काही भाग नाही. हा, -3, -1, हा, +2 आणि +1. आता जे जे सारखं आहे ते कट करून टाकू. हे बघा, हे कट झालं, हे कट झालं. आता कुठं काय कट होते का बघा. हे बघा, -1 -1 कट झालं, -2 -2 कट झालं, ही -4 आलं. म्हणजे आता तिकडची संख्या +4 असली पाहिजे, म्हणजे 620 मध्ये ती +4 असली पाहिजे. मग 620 मध्ये +4 म्हणजे किती झाली? 624 असली पाहिजे ती. मग आता 624 कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. मग किती सोपं आहे बघा बरं. मग आता ते सगळं बेरीज करत बसण्यापेक्षा हे कट झालं ना. सगळं बेरीज करायला कशाला, हे सगळे बेरीज करा, पुन्हा त्याच्यात वजा करा, 620 गुणिले तेवढं करा, काय गरज आहे? म्हणजे गणित सोडवत असताना जेवढा मेंदू कमी वापरता येईल किंवा मेंदूला ताण द्यायचा नाही, शांतपणे गणित सोडवावे लागतात, मग ते काही जरी असलं तरी. हे करून घेऊ आपण अगोदर, काय काय आहे ते बघू अगोदर. हे बघा, हे फुलझाडं म्हणलेत. मग आता फुलझाडाची ही इथली जी संख्या आहे ती 80 आहे, इथली आहे ती 85 आहे, इथं आहे ती 90 आहे. फुलझाड, ओके, फुलझाड आहेत ती 90. आता फळझाडाला आपण असं करू, हे 70 आहे, हे 75 आहे आणि हे 80 आहे. ओके, हा. आता पहिला प्रश्न काय म्हणले बघा. पहिला प्रश्न काय म्हणले, इयत्ता 8वी 9वी आणि 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडं लावली? फळझाडं म्हणजे ही रिकामं, म्हणजे आता काय 70 75 आणि 80 या सगळ्यांची बेरीज. ओके, हे बघा, इथं फळझाडं हे कोरा भाग आहे, मग इथं 70 आहे का? हाय. इथं 75 आहे का? हाय. इथं 80 आहे का? हाय. 5 ला 5, सगळंच 5 ला 5 आहे. 7 आणि 7 14 आणि 8 22, म्हणजे 225, कारण 5 ला 5च आहे. 225 म्हणजे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडाचे एकूण फळझाडाचे गुणोत्तर किती? मग आता फळझाडं बी बघून घेतलं पाहिजेत. 80 85 90, हा, 5 ला 5, 8 आणि 8 16 9 16 9 25, सॉरी 16 9 25, 255. म्हणजे इथं फुलझाडं झाली 255, फुलझाडे 255 आणि फळझाडे झाली 225. फुलझाडं झाली 255 बरं का, फुलाची झाडं जास्त आहे 255, फळझाडं 225, लक्षात ठेवा. बिचाऱ्यानं करायचं, हा, बिचाऱ्यानं सोडवलेलं आहे कोणतं. आता कुणाचं कुणाशी, फुलझाडांचं फळझाड ज्याचं असतंय ते अंशामध्ये, ज्याच्याशी काढायचं असते ती छेदामध्ये, किंवा प्रमाणच काढायचं. काय अगोदर प्रमाण असं लिहिलं तरी चालतंय बघा, 255 225. आता मग 15 भाग जाते, हे सरळ सरळ करते, कारण हे 15चा वर्ग आहे. इकडं 15 1 15, उरले 10, 15 सती 5 वर्ष, म्हणजे 17 ला 15 बरं का, म्हणजे पर्याय क्रमांक 2. सोपं होतं. 120% बरोबर 8000. इथून गाड्या निघतात बघा. जर तुम्ही दोन्ही गाड्या एकाच भागातून निघाला तर एक गुणिले झालं तर दुसरं भागिले होते, आणि एक गाडी इकडून एक गाडी तिकडून निघाला तर जसं आहे तसं राहतंय. आता कुठून कुठं गाडी न्यायची बघा, इथून सुरू झाली बघा टक्केवारीची गाडी. टक्केवारीची गाडी इकडे गेली तर हे काय झालं, -2 झालं, म्हणजे 20 20चं 10 झालं म्हणजे -2 झालं. आता बघा, इकडून गाडी घ्यायला सुरुवात नाही, इकडून एक गाडी, म्हणजे हे हे इकडं एक भाग आहे आणि इकडे एक भाग आहे,
काही बी लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता बघा इकडून गाडी सुरू करायला काही वेळ नाही, मग आता गाडी इकडून सुरू झाली, हो इकडून इकडं चालली. मग आता इकडून जी गाडी झाली ती भागिले 2 झाले. आता सेम तसंच होणार, मग हे भागिले 2 होणार. मग 8,000 भागिले 2 म्हणजे किती झालं? 4,000. पर्याय क्रमांक 1. आणि हे सराव पाहिजे त्याला, एका दिवसात होणार आहे अशातला भाग नाही. सराव 101% त्याला सराव लागतो. ओके. आता बघा, साखरेची किंमत शेकडा 25%नी वाढवली. 25%नी वाढवली की ही 125 झाली, हे लक्षात घ्या. आणि साखरेचा खप 10%नं कमी झाला. 10%नं कमी झाला की 90 झाला. आता ह्याच्यातलं एक एक पॉईंट फक्त कमी करायचं. हे बघा, ह्याचं 1 पॉईंट कमी केलं तर 12.5 झालं. ह्याचं 1 पॉईंट कमी केलं तर गुणिले 9 आलं इकडून. या दोघांचा गुणाकार करायचा, है ना. वाढ झाली तर वाढ करा, घट झाली तर घट करा. आणि पॉईंट द्यायचा एक एक. 0 असेल तर 0 कट करायचं, नसेल तर पॉईंट द्यायचं. इकडे 0 होतं, कट केलं, 9 आलं. इकडं नव्हतं म्हणून 12.5 करा गुणाकार. 9 5 45 ला 5, हातच्याले 4, 9 2 18, 18 4 22 ला 2, हातच्याले 2, 9 1 9 2 11. हे बघा, म्हणजे अगोदर, मग आता 100 होता अगोदर, म्हणजे कुठलीही गोष्ट 100च असते ना. 100चं आता 112.5 झालं, मग वाढ झालं ना. जर 100 पेक्षा कमी आलं असतं तर घट झाली असती. 100 पेक्षा वाढ झाली, कितीनं झाली? 12.5%नं वाढ झाली. म्हणून पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? ह्यानी छान पद्धतीनं सोडवलंय. नाही ना, आता मीच सोडवलं का काय? मग म्हणजे किंवा छान पद्धतीनं सोडवलं. ज्यांनी सोडवलंय त्यांनी अतिशय छान पद्धतीनं सोडवले. का आता मी जे केलं माहित नाही. हा, आता बघा का, दशादशे 12%. 12%, 12% याचा अर्थ काय? 3/25. याचा अर्थ काय? जर ही मुद्दल असेल, ही मुद्दल असेल 25, तर हा एका वर्षाचा व्याज झाला. एका वर्षाचा व्याज. आलं लक्षामध्ये? मग आता किती वर्ष सांगितले? 3 वर्ष. मग आता एका वर्षाचा व्याज 3 रुपये म्हणल्यानंतर 3 वर्षाचा व्याज 3 गुणिले 3 बरोबर 9 रुपये. मग आता काय? व्याजासह परत केलं म्हणजे रास काढायची होती, बरोबर आहे. मग रास ह्याची काय होणार? 25 आणि 9 34 रास होणार. मग मुद्दल किती आहे तुमची? 10,000 आहे. 10,000 मुद्दल आहे, म्हणजे 3 शून्य. आता मग हे 2 बाजूला ठेवू. किती पट वाढली हो ही? 4 पट. 25 चोक 100 आणि 2 शून्य. मग आता ही परत 4 पट वाढणार. 4 पट म्हणजे 4 चोक 16, 16ला 6, आजच्याला 1, 3 चोक 4 त्रिकोण 12, 12 ने 1 13, म्हणजे आणि हे 2 शून्य होते म्हणजे 13,600 झाली. म्हणजे एक मुद्दल झाली 13,600. काढलंय बघा ते बिचाऱ्यानं 13,600. म्हणजे ज्या मुलांना हे उदाहरण सोडवलंय त्याने ते प्रकार बघितलेला आहे. उगाच टक्केवारी काढत बसायचं नाही. आता मग दुसरा आहे 9%. 9% इथं सोडवतो, नाहीतर त्याने सोडवलेलं इथं सोडवतो. 9% म्हणजे 9/100. किती वर्ष आहेत? 3 वर्ष, म्हणजे 9 त्रिक 27 झाले 3 वर्षाचा व्याज. मग जर मुद्दल 100 असेल तर रास होणार आहे 127. मुद्दल जर 100 असेल तर रास होणार आहे 127. मग आता तुमची मुद्दल किती आहे? नंतरची मुद्दल 12,000. मग आता 12,000 ची किती होणार आहे? बघा, 1 2 0 कटले, 1 2 0 कटले, म्हणजे गुणिले 12 आणि 1 0 द्यायचंय फक्त. मग आता ह्याचं गुणिले 12. ओके. 12 सती 84 ला 4, हातच्याले 8, 12 दोन्ही 24 आणि 8 32, 32 ला 2, हातच्याले 3, 12 1 12, 3 15, 1 0 फक्त द्यायचं होतं. 15,240. म्हणजे अगोदरची 13,600 आणि 15,240, म्हणजे हे 15 28 झालं. 28,000 असणारी एकच किंमत आहे. 15 आणि 13 28 झालं. पुढचं करायची बी गरज नव्हती. 28 असणारी एकच पर्याय. म्हणजे आधुनिक पद्धती किंवा वैदिक पद्धतीच आहे त्या त्या फक्त आपण त्याला आधुनिक म्हणायला लागलो, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. खालचंही तसंच आहे. परत हे थोडस आप करू आपण, म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे उदाहरण सोडवता येईल. बघा, 12.5% दराने 16,000 रुपये मुद्दल आहे. 12.5%. 12.5% याचा अर्थ असतो, हे बघा, 12 दोन्ही 24 आणि 1 25. ओके. 25/200 झाले तेच, म्हणजे जे 25 1 25, 25 8 200, म्हणजे 1/8 झालं ते.
मग 8 रुपये मुद्दल असेल तर 1 रुपये एका वर्षाचं व्याज. त्यांनी किती म्हणलंय? 2.25 वर्ष आहे ती. 2 1/4 म्हणजे 2.25 वर्ष. मग 2.25 वर्षामध्ये एका रुपयाला एका वर्षाचं व्याज 1 रुपये, 2.25 वर्षाचं 2.25 रुपये व्याज होणार, 2.25. मग काय म्हणले तिच्यात? सरळ व्याजाचा फरक सांगा म्हणले. सरळ व्याजातला फरक 10 दराने मुद्दलाचं 2.5 वर्षाचं होणाऱ्या सरळ व्याजामधलं जर 8 रुपये मुद्दल असेल तर 2.25 रुपये ही होते व्याज होते. मुद्दल किती आहे त्यांची? 16,000. ओके, 3 शून्य द्यायचे आणि किती पट आहे? 2 पट आहे. 8 दोन्ही 16 आणि 3 शून्य द्यायचे. मग आता ह्याची बी 2 पट, 2 पट म्हणजे किती झाली? 4.50. ओके, 3 शून्य द्यायचे होते. आता 2 शून्य कशासाठी जातील हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. सरळ व्याजातला आपल्याला फरक काढायचा आहे. मग आता 2 शून्य कशासाठी जाणार आहे? किंवा आपण इथं जरी 2 शून्य घालवले, हे 2 शून्य घालवली तर एकच शून्य द्यायचं होतं, म्हणजे 450, 4,500 व्याज होणार आहे. 4,500 व्याज होणार आहे. बरोबर आहे. आता ह्यांचं व्याज किती होते बघा? 10% 10% म्हणजे 1/10. बरोबर आहे. 10 रुपये जर मुद्दल असेल तर 2.5 वर्ष म्हणजे 2.5 रुपये, 2.5, 2.5 रुपये व्याज होणार. ह्याची मुद्दल किती आहे? 16,000 आहे. 16,000. मग आता हे 1 शून्य गेलं, 1 शून्य गेलं, 1600 पट म्हणजे गुणिले 1600. ओके, मग इथं बी गुणिले 1600. आता हा एक पॉइंट जो गेला तो ह्याला गेला. मग आता राहिलं काय? 0. 25 1 150ला 0, हातच्याले 5. 25 1 25 अन 25 1 150, सॉरी 15 राहिले. 25 1 25 अन 15 40. हे 4,000 आणि हे 4,500. मग व्याजामध्ये फरक किती आहे? 1 नंबर. संपलं. एवढं सोपं आहे. फक्त ते तुम्हाला जमलं पाहिजे. जमलं तर ते कळत जात, नाहीतर कळत नाही. जमणं हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे तिथं. एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो, हे बघा इथं इथं सगळ्यात महत्वाचं काय? ही खकी आहे. बिचाऱ्यानं खरंच अभ्यास चांगला केलेला आहे बरं का, ज्यांनी कोणी पेपर सोडवलेला आहे ते ना. इकडं असते नफ्याची विक्री, इकडं नफ्याची विक्री असते आणि इकडं असते तोट्याची विक्री, तोट्याची विक्री. ओके, मग आता काय म्हणले बघा, 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो, म्हणजे 60 रुपयाला इकडं विकलं, मग जेवढा तोटा होतो त्याच्यात 100 नफा. म्हणजे इकडं 1 पट जर तोटा झाला तर 4 पट नफा होतो. कितीला विकल्यामुळं? 80ला विकल्यामुळं. बरोबर आहे. मग आता या दोघातला फरक किती आहे? या दोघातला फरक आहे 20 रुपये आणि वरचा फरक किती आहे? म्हणजे 5 भाग म्हणजे 20 रुपये आहे. हे 5, हे 1 आणि 1, ह्या दोघातला फरक आणि ह्या दोघातला फरक. मग हा 5 भाग बरोबर 20 रुपये. तर 1 भाग म्हणजे किती? 1 भाग म्हणजे 20 भागिले 5, 20 भागिले 5, 20 भागिले म्हणजे 4. आता बघा, ह्या तोट्याच्या विक्रीपासून खकीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागते आणि तिकडून येताना वजाबाकी करावी लागते. कारण खकी जास्त असते तोट्याच्या विक्रीपेक्षा नेहमी. किती पट आहे? 1 पट. 1 पटची किंमत 4 म्हणजे 60 अधिक 4 बरोबर 64. जर तिकडून इकडे यायचं असेल तर एक हे बघा 4 पट म्हणजे 4 भाग तिथं वजा करायचे होते का? नफा झालेला आहे, नफ्यातनं खकीकडे येताना वजा करायचे. रिव्हर्स मायनस, रिव्हर्स म्हणजे मायनस म्हणतो आपण, आणि पुढे जायचं म्हणजे अधिक म्हणतो. मग आता इथं 4 चौक 16 वजा केलं असतं आपण, 16 वजा केलं असतं तर 64 झालं असतं. बरोबर आहे. एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39, आता 42,700, 42,700 मधनं किती सूट दिली हे काढावं लागलं अगोदर. 39,711, 39,711. मग आता बघा, बेस्ट पेपर सोडवलाय बिचाऱ्याने. बघा हे आलं 9, हे 8, हे 9 आणि 2 म्हणजे 2,989, 2,989 भागिले कशावर मिळालं? 42,700 वर.
ज्यावेळेला टक्केवारी काढायची त्यावेळेला 2 शून्य देतो, काय गरज नाही 2 शून्याला, हे 2 शून्य जाणार होते. आता बघा हे 7 आहे आणि इकडे इथला एकक स्थान 7 आहे, इथला एकक स्थान 9 आहे, इथला एकक स्थान 7 आहे, इथला एकक स्थान 9 आहे. मग आता 7 एकक स्थान असताना 9 येण्यासाठी किती न गुणावं लागेल? 7 न गुणावं लागेल, गुणिले 7. त्याच्याशिवाय होत नाही. हे 4 7 28 बी बरोबर आहे 29, म्हणजे 7%, 3 पट संपलं. हे कळायला पाहिजे होते. किती भारी त्यांनी सोडवलंय, छानपैकी त्यानं हे केलेलं आहे. खरंच म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा एवढं समज येणं. वैदिकचे बहुतेक क्लासेस पाहिलेले आहेत आणि त्या पद्धतीने किंवा ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्या शिक्षकांनी त्याच पद्धतीने शिकवलेलं आहे. नाहीतर आमचे शिक्षक, कारण त्या पोराने एवढं बेस्ट सोडवलंय, हे सगळं वैदिक मॅथ्सचं जवळजवळ त्यानं 50% पेपर वैदिक मॅथ्सचा वापर करून सोडवलेला आहे. आपल्याला दिसतंय काय होत, म्हणजे म्हणजे हे इथं कळालं पाहिजे. मग आता तो, मग जर ते वैदिक मॅथ वापरत असतील तर शिक्षक म्हणून आपण मास्तर बांधवांनी वापरलं पाहिजे. शिक्षक बांधवांनी हे वापरलंच पाहिजे. जर तो 7वीचा पोरगा त्याला कळत असेल तर आपल्याला निश्चितपणे कळतं, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. ओके. आणि आता मग हा विद्यार्थी पुढे आल्यानंतर किती जबरदस्त त्याचं हे होणार आहे, विचार करा. ओके. इथं बघा हे बघा 1.5%, 1.5% याचा अर्थ काय असतो? 2 बेक बे बेक 3, 3/2. मग आता 3/2 म्हणजे काय? जर ज्या वेळेला टक्केवारी काढायची असते त्यावेळेला 200 होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 200 रुपये जर त्याची सरळ व्याज असेल तर 203 रुपये रास होईल त्याची. मग आता हे बघा यांनी सोडवलंय बघा 200 203, बिचाऱ्यानं खास पेपर सोडवलाय. म्हणजे 200 रुपये जर मुद्दल असेल तर 203 रुपये रास होईल. काय सांगितलंय त्यांनी? विकत घेतला दलालास 1.5% दलाली, 1.5% दलाली. आता ह्याच्या ऐवजी यांनी असंही सोडवलं असतं तरी चाललं असतं. याच्यावरची डायरेक्ट 1.5% दलाली काढली असती, 65,000, 6,50,000. याची 1.5% दलाली काढायची. 1.5% दलाली काढायची म्हणजे ह्याला 15 केलं की 1 शून्य उडलं, आणि शेकडा काढण्यासाठी 2 शून्य उडवावे लागतात. मग हे जर काढलं असतं तरी पटकन आलं असतं हे, बिचारचे लोक काही हरकत नाही. 15 0 0, 15 5 75ला 5, 5 7, 15 सकी 90 आणि 7 97, 9,750. हे एवढं करायची काही गरज नव्हती त्याला त्यावेळेला, पण बिचाऱ्याने इथं काढलंय 9,750 परत. आता मग 9,750 ऍड झाले की 9,750 एकच असणारा पर्याय आहे. म्हणजे हा स्पर्धा परीक्षेचा जो दृष्टिकोन आहे किंवा प्रश्न तयार करण्याचा दृष्टिकोन, 9,750 हा आकडा कुठं आहे? एका बी ठिकाणी नाही होता, 3 ठिकाणी. मग तो कळायला पाहिजे, इथं लगेच कळायला पाहिजे होतं. ओके. चलो. नाही, आज भरपूर दिवसांनी मी स्कॉलरशिपला असताना स्कॉलरशिपचा पेपर बघितला होता आणि त्याच्यानंतर मी स्कॉलरशिपला शिकवत होतो 2006-07ला, मी PSI होण्याच्या अगोदर. तेव्हापासून आज जवळजवळ 18 वर्षांनी मी पेपर बघतोय आणि मी खरंच एवढा खुश आहे की काय पेपर काढलाय. आणि ही क्वालिटी जर सुरुवातीपासूनच, आणि माझं तर मत आहे की सगळ्याच मुलांना बसवलं पाहिजे स्कॉलरशिपला आणि खरोखर शिकवलं पाहिजे. पुन्हा स्पर्धा परीक्षेत शिकवायची गरज नाही त्यांना. म्हणजे आमच्याकडं जे मुलं येतात पदवीच्या नंतर, त्या पदवीच्या नंतर येणाऱ्या पोरांना आम्हाला बेरीज वजाबाकीचे नियम शिकवावे लागतात. जर कंसाच्या बाहेर वजा असलं तर काय, कंसाच्या बाहेर अधिक असलं तर काय. आम्ही जर त्यांना सांगितलं -5 -5, तर ते काही जण शून्य करतात ते, की बाबा समान चिन्ह असले की बेरीज होते, हे इथून शिकवावं लागतं आम्हाला. मग हे जर अशा पद्धतीनं जर हे रत्न ज्या कुठल्या शाळेतले असतील, असे रत्न जर पुढे रत्नाची खाण आली तर त्यांना नोकरी लागणं सोपं आहे. गणित ज्याचा चांगलं त्याला नोकरी लवकर लागते. गणित चांगलं असलं पाहिजे, नोकरी लवकर लागते. X 37 आहे, Y 27, XY म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा आहे फक्त. गुणाकार करायची पद्धत मी सांगतो तुम्हाला. 7 7 49, 49ला 9, 4 7 21 आणि 14, म्हणजे हे दोघांचं हे करायचं. 21 आणि 14 35, 35 आणि 4 39, 3, 3 2 6 3 9, म्हणजे 999. किती भारी हे केलं बघा. 999 पर्याय क्रमांक 2. ओके. चलो. पुढे बिचाऱ्यांना बहुतेक हा भाग त्यांना त्यांच्या शिक्षकांनी शिकवलं नव्हतं काय की असं वाटायला लागले, म्हणजे ज्याचा पेपर असेल त्याचा. म्हणजे हा पार्ट सुरू झाला बैजिकचा की थोडस त्याचं कोरं दिसायला लागले. आतापर्यंत त्यानं म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि शेकडेवारी हे 3 प्रकरण बिचाऱ्यांनी बहुतेक चांगलं केलेलं आहे. आणि बैजिक राशी सुरू झाले की त्याचं थोडस हे झालंय. तर एखाद्या वेळेला ज्या शाळेतला हा पेपर असेल त्या शिक्षकांना माझी विनंती असेल की बैजिक राशीचे बी भरपूर उदाहरणं दिसायला लागलेत, बैजिक राशी घेण्यात यावी. नाहीतर एखाद्या दिवशी मला बोलवा, मी तिथं शिकवल.
कारण त्या पद्धतीनं हे करू आपण. तर हे x अधिक 7 x वजा 7 पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. आता पहिलं पद कुठलं आहे? x आहे. मग x चा वर्ग. दुसरं पद कुठलं आहे? 7 आहे. हे मायनस असतं मध्ये. या 7 चा वर्ग 49 झालं. x वर्ग वजा 49 एवढं सोपं होतं. 2 मार्क मिळून गेले असते. जेव्हा एका कंसामध्ये 2 पदांची बेरीज असते आणि दुसऱ्या कंसामध्ये त्याच 2 पदाची वजाबाकी असते, त्यावेळेला पहिलं पद x आहे आणि 7 आहे. दुसऱ्या कंसामध्ये त्याच पदांच्या मध्ये बेरीज आहे, वजाबाकी आहे. मग तेव्हा पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग x चा वर्ग x वर्ग, 7 चा वर्ग 49. ओके, एवढं सोपं होतं ते. x वर्ग वजा 4xy अधिक बरोबर किती? बरोबर किती म्हणलंय म्हणजे याचं खाली आता त्यांनी काय केलं बघा, उलट केलं. म्हणजे 4xy म्हणजे हा कुणाचा ही आहे असं सांगितलं त्यांनी. आता मग एवढं तर लक्षात आलं पाहिजे आपल्याला, पहिलं पद x पाहिजे म्हणजे सगळ्यांचे पद x आहेत. आता इकडं शेवटच्या पदाकडे लक्ष द्यायचं. शेवटचं पद जर बेरीज असेल तर दोन्ही पद बेरीज पाहिजेत किंवा दोन्ही पद वजाबाकी पाहिजेत, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, मग आता x वर्ग वजा 4xy अधिक 4y वर्ग. 4y म्हणजे 2y 2y पाहिजे, हे इथं लक्षात घेणं. पहिलं पद दुसरं पद, तर हे पहिलंच येत. आता तुम्ही बघू शकता x वजा 2y आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2y. मग आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे दोन्ही पदाचा वर्ग म्हणजे त्याचा जो वर्ग आहे असं आपल्याला लक्षात येते लगेच. नाही तसं नाही येणार, एकच मिनिट. हा, एका पदात बेरीज हे करून बघू. x अधिक 2y x वजा 2y पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 4y वर्ग. तर हे तर कधीच नाही आहे म्हणजे दोन, कारण इथं अधिक आहे म्हणजे दोन्ही वजा असलं पाहिजे एवढं तर लक्षात. हे 4y येणार नाही, हे 4y येणार नाही. 4xy x वर्ग वजा 4y म्हणजे 2y 2y अधिक झालं, बरोबर आहे. मग आता हे बघू आपण, x वर्ग वजा वजा 2xy अधिक वजा 2xy अधिक 4y वर्ग, बरोबर आहे. म्हणजे आता हे वजा 2xy 4xy झाले, बरोबर आहे. x वर्ग वजा 4xy अधिक 4y वर्ग म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जे नाही नाही हे आलं ना बरोबर. बरोबर आहे ना, हे पहिलं बरोबर आहे. x वजा 2y, कारण x दोन्हीकडे आहे आणि वजा वजा सगळ्यात महत्वाचा क्ल्यू आहे अधिक. सगळ्यात महत्वाचा क्ल्यू आहे अधिक, कारण एक तर दोन्ही हे जे दोन्ही पद आहेत, शेवटचं जे दुसरं जे पद आहे ते दुसरं पद एकतर बेरीज पाहिजे किंवा वजाबाकी पाहिजे. म्हणजे दोन वेगवेगळे पद नको आहेत. वेगवेगळे पद आला की इथं वजा येते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे वेगवेगळे पद आले की तिथं वजा येते, ह्याच्यावरनं ते लगेच लक्षात आलं असतं. ओके, या द्विपदीचा विस्तार कोणता? आता बघा इथं इथं वजा आहे, वजा 5y वर्ग आहे. तर वजा 5y वर्ग असल्यामुळं अधिक 5y सगळीकडेच आहे, ते आपल्याला काही होणार नाही. आता ह्या 5 सकत 30 आणि त्या 30 ची दुप्पट आली पाहिजे. दुप्पट आली पाहिजे म्हणजे 60y वर्ग आली पाहिजे, 60xy आली पाहिजे. 60xy कुठंच नाही. म्हणजे का दुप्पट आली पाहिजे? 2 गुणिले 6x वजा 5x असं जे पहिलं असतं. कारण आपण a अधिक b चा a वजा b चा वर्ग ज्या वेळेला म्हणतो, a वजा b चा वर्ग, त्यावेळेला a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग असं करतो. आता मग हे 2ab म्हणजे काय? वजा 2 गुणिले 6x गुणिले 5y. हा जो भाग आहे तो भाग नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. मग 6 पंचे 30, 30 दोन्ही 60, मधलं पद 60xy आलं पाहिजे. दुसरं तर 25y सगळीकडे जाईल इथं, 25 25 25 आणि अधिकच आहे, तो काही संबंध नाही. मग आता पहिलं 36x वर्ग आहे का सगळीकडे? ते बी आहे, 36x वर्ग सगळीकडे आहे. आता इथं वजा असल्यामुळे दुसरं वजा पाहिजे, त्याच्यामुळे हे एक कटलं.
पण दुसरं वजा पाहिजे, पण 6×5 = 30 नाही तर 30ची दुप्पट पाहिजे, हे कटलं. आणि 30ची दुप्पट 6 म्हणजे पर्याय क्रमांक 3. हे एवढं तिथं लक्षात ठेवणं गरजेचं. ओके. 3x अधिक 4y वर्ग 3x वजा 4y चा वर्ग बरोबर किती? आता एवढं छान प्रश्न विचारलाय. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला एका कंसामध्ये बेरीज असताना वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये बेरीज असताना वर्ग, तर हे जे पहिलं पद असतं त्या पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिले 2 होत असते, म्हणजे ह्याला सगळ्याला गुणिले 2. मग ह्याचा वर्ग किती होणार? 9x वर्ग. ह्याचा वर्ग किती होणार? 4 चौक 16y वर्ग. 16y वर्ग. आणि ह्याची दुप्पट होणार. मग आता दुप्पट होणार तर 9 दोन्ही 18x वर्ग अधिक 16 दोन्ही 32y वर्ग. संपलं. एवढं सिंपल आहे ती. का बरं? एका कंसामध्ये ज्या वेळेला अधिक असतं, पुन्हा अधिकचं चिन्ह दुसऱ्या कंसामध्ये वजा असतं, हे जर सोडवलं तर शेवटी त्या वर्गाची दुप्पट होत असते. हे वर्ग आणि त्याची दुप्पट होत असते. हे दुप्पट म्हणजे 9 दोन्ही 18 आणि 16 दोन्ही 32, म्हणून पर्याय क्रमांक 4. इथं एवढंच तिथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बघा बैजिकचे जास्त उदाहरणं दिलेले आहेत. आता इथं सेम हे पहिलं पद आहे 9a वर्ग. 9a वर्ग कुणाचं वर्गमूळ आहे? 3a चं वर्गमूळ आहे. बरोबर आहे. आणि इथं दुसरं पद आहे 1/16b वर्ग. याचं वर्गमूळ काढावं लागेल. 1/4b आणि मध्ये वजा असल्यामुळे इथं वजा येणार. संपलं. 3a वजा 4b एका कंसामध्ये, 3a अधिक 1/4b दुसऱ्या कंसामध्ये. एका कंसात अधिक पाहिजे, दुसऱ्या कंसात. मग आता हे तर सगळं संपलं, कारण ती एकच आहे. हे 9a आहे त्याच्यामुळे हे बी संपलं. एका कंसात अधिक पाहिजे, एका कंसात वजा पाहिजे, 3a. इथं नुसतं 1/4b 1/4b वजा वजा, हे वजा वजा आहे, दोन्ही चालत नाही. म्हणजे आपल्याला कधी कधी एवढं तरी लक्षात आलं पाहिजे की जर समजा इथं वजा असेल तर एका कंसात वजा पाहिजे, एका कंसात अधिक पाहिजे आणि त्यांचे वर्गमूळ पाहिजेत. याचं वर्गमूळ मग 1/4b आलं असतं. 1/4b तो भाग तिथं लक्षात ठेवणं आवश्यक होतं. इथं ही बैजिक राशी पण साधं सोपं बरं बैजिक राशी दिलेली आहे. 4x अधिक 10 बरोबर 5 गुणिले 6. 4x अधिक 10 बरोबर 30. 4x बरोबर 30 वजा 10. 4x बरोबर 20. मग x बरोबर 20/4 बरोबर 5. म्हणजे पर्याय क्रमांक इथं 4 नंबरला 5 आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे 5 उत्तर आहे, पण पर्याय क्रमांक 4 नाही. एका संख्येच्या तिप्पटीत त्याच संख्येची दुप्पट. दुप्पट म्हणजे 5 पट झाली ती. तिप्पट आणि दुप्पट 3 आणि 2 5 पट झाली. 5 पट 85 आहे. 5 पट 85 म्हणजे किती? 5 85, 17 5 85, पर्याय क्रमांक 2. म्हणजे पुढे पुढे सोपे सोपे उदाहरण आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज. विषम संख्याच्या बेरीजचा नियम असतो, जेवढ्या विषम संख्या असतात तेवढ्याचा वर्ग असतो. उदाहरणार्थ 1 ते 10 म्हणलं मी. 1 ते 10 पर्यंत किती विषम संख्या आहेत? 5. मग 5 चा वर्ग म्हणजे 25 ही बेरीज असते. आणि समसंख्या 5 गुणिले 6 असं असते. मग आता 1 ते 100 पर्यंत विषम विषम संख्या किती आहेत? 50. मग 50 चा वर्ग, 5 चा वर्ग 25, डबल 0 म्हणजे 2500, पर्याय क्रमांक 4. ओके, चलो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 यांच्यातील फरक विचारलाय. म्हणजे फरक म्हणजे -1. बरोबर आहे. हे वजा वजा किंवा तुम्हाला संख्या रेषा दाखवतो, फरक कळून जाईल. इथं 0 असतं, इकडे धनसंख्या 1 2 3 4. आता मग 4 मध्ये आणि 2 मध्ये फरक किती आहे? 2 चा फरक आहे, म्हणजे हा कळतो आपल्याला. मग आता इकडे ऋण 1 आहे, मग ह्या दोन्हीतला फरक किती आहे? इथपर्यंत 1 आणि हे 2 म्हणजे 2 चा फरक आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते पटकन कोणाला कळत नाही. मग आता फरक काढायचा आहे. हे बघा 1 मध्ये आणि हे फरक काढायचं म्हणून वजा वजा 1. मग आता हे वजा वजा काय होईल? अधिक होईल. 1 आणि 1 2 चा फरक आहे. वजाबाकी करावी लागते ना. आपण 4 मध्ये आणि 2 मध्ये किती फरक आहे? 2 चा फरक आहे. काय केलं? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली. ही मोठी संख्या आहे 1 आणि वजा 1 लहान संख्या आहे. म्हणजे असं लहान आहे पण ती सगळ्यात मोठा ऋण पूर्णांक आहे. असं लहान आहे पण ती सगळ्यात मोठा ऋण पूर्णांक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे आपलं. पर्याय क्रमांक 3. ओके, चलो.
हा, आता बघा, जेव्हा हाही प्रश्न छान विचारलाय, जेव्हा एकच संख्या आणि एकच नऊ असतं त्यावेळेला त्याचा अर्थ असतो म्हणजे ती संख्या रिपीट होत असते, पुन्हा 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 पुन्हा, त्याला आवृत्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो आपण. मग आता जर एकच संख्या असेल, उदाहरणार्थ इथं जर 7/9 असतं, तर मी लिहिताना 0.7 आणि त्याच्या डोक्यावर टिंब दिलं असतं, याचा अर्थ एकच ही होतं. जर एकापेक्षा जास्त संख्या असेल तर आपण रेषा देतो, बरोबर आहे. मग आता इथं 73 आहे, याचा अर्थ असा झाला की 0.73 कंटिन्यू होणार आहे. 0.73, 0.73, 0.73, 0.73 हे कायमस्वरूपी होणार आहे. म्हणून 0.73 डोक्यावर आडवी रेघ असते. ओके, मग हे 73 असं लिहिता येत नाही, हे असं लिहिता येत नाही, हे तर काही लिहिता येत नाही. पर्याय क्रमांक 1. चलो, 69. पी कोणती संख्या दर्शवते बघा. इथं इकडे बी 1/3 आणि इकडे बी 1/3, म्हणजे एक रेषा म्हणजे 1/3 आहे, ही 2/3, ही एक झालं म्हणजे 3/3 आहे. 3/3 म्हणजे एक. पुन्हा मग आता ही 1/1/3, पुन्हा 1/2/3, पुन्हा हे 3/3 झालं की 2 झालं, ते बरोबर आहे. इथं पी आहे, पी आहे म्हणजे 2/1/3 आहे. मग 2/1/3 ला कसं म्हणता येईल आपल्याला? बेत्रिक 6, 6 आणि 1 7, 7/3, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 2 हे आपलं उत्तर असणार आहे. चलो पुढं. या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्याच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू होतील? आता सगळीकडे 2 पर्याय आहे, इथं 2 नाहीये. बरं ठीक आहे, अगोदर 2चं बघू. 2ची कसोटी लागते का? 4 आहे, 8 आहे, 6 आहे, 2 लागते, 2 लागते बरं का. आता बघू 3चं बघू आपण. 7 आणि 8 15, 15 आणि 4 19. 3चं लागत नाही म्हणजे ह्या पर्याय कटला. 3ची कसोटी म्हणजे 3 भाग जात नाही, हा बी पर्याय कटला बघा. हाही पर्याय कटला, आपोआपच कटले ते. 3 भागच जात नाही. 8 आणि 4 12 आणि 7 19, 9 8 17 ह्याला बी भाग जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक एकच असणार आहे. पुढे बघत बसायची काही गरज नाही. कधी कधी असंही असतं स्पर्धा परीक्षेमध्ये. ओके, वर्गमूळ काढा. हे बघा, ज्या वेळेला वर्गमुळामध्ये घनमूळ दिलेले असतात त्यावेळेला जी शेवटची संख्या असते, 1 पासून जर दिलेलं असेल तर ते शेवटच्या संख्येपर्यंतची बेरीज. आता मग शेवटच्या संख्येपर्यंतची बेरीज करायची तर क्रमवार संख्येची बेरीज 8 गुणिले 9 भागिले 2, म्हणजे पुढची संख्या घेऊन बेरीज होत असते. 8 9 72, 72 भागिले 2 बरोबर 36, म्हणजे 36 हे होतं. म्हणजे घनमुळाची बेरीज असेल वर्गमुळात, वर्गमुळामध्ये घनमूळ म्हणजे घनाची बेरीज दिलेली असेल, घनाची, तर शेवटची संख्या जी असते त्या शेवटच्या संख्येची पुढची संख्या घ्यायची, त्याला भागिले, म्हणजे जी बेरीज करतो आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2. ओके, इथं असंही करता आलं असतं, 2 1 2, 2 चौक 8, 9 चौक 36, असंही करता आलं. 2 क्रमवार विषम संख्या नैसर्गिक संख्यांचा लसावी. अतिशय सोपी गोष्ट आहे ही. ज्या वेळेला 2499 लसावी दिलेला असतो त्याच्यामध्ये एक मिळवायचं असतं, एक मिळवायचं असतं. मग एक मिळवलं म्हणजे जेव्हा जेव्हा 2 क्रमवार नैसर्गिक विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी असतो त्याच्यामध्ये एक मिळवायचं. लसावी किती झाला? तो 2500 झाला, म्हणजे सॉरी, संख्या 2500 झाली. 2500 कोणाचा वर्ग आहे? 50. तर त्या विषम संख्या त्याच्या मागची एक असते आणि त्याच्या पुढची एक असते, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे 2499 हा लसावी आहे, तर त्याच्यामध्ये एक मिळवायचा. एक मिळवलं की 2500 होतात. 2500 कुणाचा वर्ग आहे? 50चा. 50च्या पाठीमागची विषम संख्या आणि 50च्या पुढची विषम संख्या, या दोन विषम संख्यांचा तो लसावी आहे. आणि विषम संख्यांचा लसावी नेहमी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आला भाग लक्षामध्ये? म्हणून मग आता ह्याच्यात काय म्हणलं, लहान संख्या कोणती? ऑब्विसली लहान संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 2, ही लहान संख्या. 49 ही लहान संख्या आहे. यापैकी सर्वात मोठी संख्या, आता बघा, सर्वात मोठ्या संख्येचा जो छेद आहे तो 243 आहे. आणि 27 9 3 9 त्रिक 27, म्हणजे ह्या सगळ्या संख्येने भाग जातो, म्हणजे 243 हा लसावी येणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला सगळ्याचा छेद 243 करता येईल. 27 न 9 म्हणजे 9 न भागलं तर, मग आता सॉरी 9 न गुणलं तर, मग आता हे गुणिले 9 केलं तर काय संख्या तयार होईल? 144 छेद 243. ओके, जी 16/9 आहे त्या 16/9चं रूपांतर होईल 144 छेद 243. 5/9 ला 5/9 ला म्हणजे 9 ला परत 27 न गुणावं लागेल, म्हणजे 27 5 35.
ओके 135 आणि खाली 243 होईल 5/9 2/3 जे 2/3 आहे त्याला किती न गुणावं लागेल 3 81 243 होईल 8 त्रिक 24 आणि वर 162 होईल आणि ही तर संख्या तेवढंच आहे 125/243 ऑलरेडी दिलेलीच आहे. मग आता सर्वात मोठी परिमेय संख्या आता सगळ्यांचे छेद समान झाले. जी संख्या अंशात मोठी असेल ती मोठी म्हणजे 162/243 मग कोणाचं रूप आहे हे रूप आहे 2/3च म्हणून 2/3 सगळ्यात मोठी आहे पर्याय क्रमांक 4. आला लक्षामध्ये. पुढे आता हा जो भाग आहे तो ज्या वेळेला घातांकाचा घातांक असतो त्यावेळेला हे त्यांचा गुणाकार होतो म्हणजे याचा अर्थ झाला 2/5वा घात छेद 3रा घात म्हणजे हे 2/5 गुणिले 3 असं होतंय म्हणजे वर झालं 2/15वा घात म्हणजे कुठं अंशामध्ये. आता छेदामध्ये बघा 2/7वा घात गुणिले 4चा म्हणजे ह्या 4ला 2च्या वर्गात मांडू आपण 2चा वर्ग 2च्या वर्गाचा वर्ग मग आता काय होणार आहे 2/7वा घात गुणिले इथं बी त्यांचा ही होईल 2/4 घात. जेव्हा पाया समान झाला तेव्हा घातांकाची बेरीज होते मग किती झाली 2/11वा घात. ओके आता मग पाया 1 झाला भागिले आहे तर राहिलं काय 2/15वा घात वजा 11 म्हणजे ह्याच्या पुढे बरं का. मग आता हे किती झालं 2/4 घात आलं 2/4 घात म्हणजे 2/4 मग आता 2/4 घात मग काय करणार कळत नाही ते 2 गुणिले 2 गुणिले ते लगेच करून टाकतात बेछोक 8 तसं नाही करायचं बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 हे उत्तर बेछोक 8 नाही करायचं लगेच. ओके म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. सुनील व अनिल यांनी अनुक्रमे 91,000 आणि 65,000 या दोघांचं संक्षिप्त रूप घेऊ 1 2 3 1 2 3 13 सत्ती 91 आणि 13 65 7 5 वर्षाखेरीस त्यांना 48,300 रुपये 48,300 ओके भागिले दोघाला फायदा झालाय 7 आणि 5 12 ओके 12 48 3 ला भाग जात नाही 0 मग आता 3 ला भाग गेला नाही तर 0 घेतलं आता पुढचं 30 आलं 12 दोन्ही 24 उरले 6 60 झाले 12 पंचे 60 4025 एक कुणाचा नफा काढायचा आहे तर सुनील 7 आहे 7 गुणिले 4025 ओके 7 5 35 ला 5 हातच्याले 3 म्हणजे 7 दोन्ही 14 14 आणि 3 17 ला 7 हातच्याले 1 4 0 0 म्हणजे 7 0 0 1 7 चौक 28 28,175 म्हणजे पर्याय क्रमांक 2 28,175 म्हणजे पर्याय क्रमांक 2 ओके. या ठिकाणी आपण आज झालेल्या 7वी स्कॉलरशिप परीक्षेचा पूर्ण 50च्या 50 गणिताचे प्रश्न लगेच तात्काळ परीक्षा झाली की लगेच घेतलेला आहे आणि त्या लगेच झालेल्या ह्याच्यामध्ये अतिशय छान पद्धतीनं ज्यांनी पेपर अतिशय छान पद्धतीनं सोडवलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि जे टीईटी देणारे आमचे शिक्षक बांधव आहेत जे टीईटी देणारे आमच्या महाराष्ट्रातील सगळे गुरु बांधव आहेत त्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. आपल्याकडे अजून 1.5 महिने आहेत आणि त्या 1.5 महिन्यामध्ये साधारणतः 1.5 महिन्याच्या वर कालावधी तर त्या 1.5 महिन्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तर त्या नवीन जे काही सगळ्या उपक्रम होणार आहेत त्या उपक्रमाचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा. द लॉयन्स अकॅडमी आपल्या दारात येत आहे त्या दारात येण्याचा आपण सगळ्यांनी फायदा करून घ्यावा. जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनल आणि जर हे बघा मी परत सांगायला लागलोय जर तुम्हाला हे आवडलं तर आपलं काही स्पर्धा परीक्षेसारखं ही नाही की मला ज्याला 120 पडले 130 पडले कट ऑफ लागला असं काही नाही. सगळ्याला 89च्या वर मार्क पडले तर आपण सगळेही होणार आहेत. त्याच्यामुळं माझी सगळ्याला विनंती आहे की तुम्ही सगळ्याला शेअर करा आणि आपल्या बांधवांना आपणच मदत करायची कारण आपल्या मुळावर कोणीतरी उठलेलं आहे तर ते खोडून काढण्यासाठी आपण एकमेकाला मदत करू. एकमेका साथ देऊ अवघे धरू सुपंत असं म्हणतो तर आपण एकमेकाला मदत करू आणि ह्या सगळ्यांना म्हणजे जे वाटतंय आपल्याला ओझं ते ओझं डोक्यावरचं खांद्यावर घेऊ खांद्यावरचं खाली टाकून देऊ आणि यावर्षी आपण मोकळं होऊ अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. तर सगळ्यांनी द लॉयन्स अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे आणि ऍप सुद्धा ही करा. त्या ऍपमध्ये सुद्धा आपण टेस्ट सिरीज आणि ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस लॉन्च करणार आहोत. ओके चलो धन्यवाद जय हिंद.